जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली 2 वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक, कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो। यावर्षी इचलकरंजी येथे 17 मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आदर्श महिला पुरस्कार 2024 साठी कुपवाड सांगली येथील डॉ. सुनीता सुनील महाडिक यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार 2024 जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्षा डॉ. रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व महिला जिल्हा सल्लागार सुदर्शना पाटील, सरस्वती हजारे यांच्या उपस्थितीत देण्यात आले। यावेळी डॉ. सुनीता महाडिक यांनी पोलीस ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे। महाराष्ट्र राज्य यांचे अगोदर आभार मानते, कारण त्यांनी मला या ह्याचे समाजरत्न राज्य गुणगौरव पुरस्कार मध्ये निवड केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद। त्यांचे तुम्हाला तुमचे सामाजिक कार्याचा आढावा स्पष्ट करा। मी शैक्षणिक म्हणजे माझं खूप ग्रामीण भागातच शिक्षण झालं। तसं बघायला गेलं तर रांजणी माझं माहेर, तिथं मी प्राथमिक म्हणजे 1ली ते 12वी पर्यंत माझं गरीब कुटुंबात शिक्षण झालं। तिथूनच मला खूप चांगलं सहकार्य मिळालं। माझं शिक्षण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या शाखेमध्ये झाल्यामुळे मला ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ध्येय मी प्रेरित माझ्या मनामध्ये रुजवून त्या ध्येयाची वाटचाल करत करत मी इथपर्यंत पोहोचले। माझं शिक्षण MA MLE पासून मी अजून सध्याही नेटसेट करते। माझी नोकरी जवळजवळ 13 वर्ष पूर्ण झालेली आहे। मी सध्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था तासगाव पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे कार्यरत आहे। तिथून मी म्हणजे आज पण माझ्या सामाजिक कार्यामध्ये खूप हे करत आहे, कारण मला आवडच आहे। लहान मुलांच्या शैक्षणिक मुलांना प्रत्येक शाळेत जायचं, त्यांना कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने सहकार्य करायचं, पुस्तकांचं ज्ञान द्यायचं। मी सध्या ग्रंथपाल पदावरती कार्यरत असून त्यामुळे मला पुस्तकांच्या वाचनाची खूप सवय आहे। त्यामुळे मी त्यांना सगळ्या पुस्तकांचं ज्ञान देण्याचा प्रयत्न, ग्रंथदिंडी वगैरे काढून त्या मुलाला कसं आकर्षित करता येईल ह्याबद्दल मी सगळ्या विद्यार्थ्यांचं, परत कॉलेजमध्ये सुद्धा मुला मुलींच्या बाबतीत प्रत्येक ऍक्टिव्हिटी घेऊन ग्रंथालय आम्ही आता परवाच मुक्त विचार मंच सुद्धा सुरू केला, कारण विद्यार्थ्यांचं हे म्हणजे विद्यार्थी आता मोबाईलकडे जास्त विकसित झाले, त्यामुळे आता मुलांची वाचनाची सवय कमी झालेली आहे। त्यामुळे आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देतो। मला सहकार्य सगळ्यात म्हटलं तर पहिल्यांदा माझे सासरे खूप म्हणजे जुन्या काळी त्यावेळेला MPSC पास झालेले होते। त्यांचं गॅजेटमध्ये नाव होतं की मी असं मुंबईमध्ये हे झालोय, MPSC पास झालो। तर त्यावेळेच्या 66 सालच्या काळामध्ये त्यांचे ते मला बहुमोल सहकार्य करत, त्यांचं मी गॅजेटमधलं जे नाव बघितलं ना तेव्हापासून ध्येय ठरवलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे। त्यांची तीव्र इच्छा होती की माझी सून चांगली शिकलेली असावी, असं एक ध्येय त्यांचं होतं। ते मी त्यांचं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न केलाय। सासऱ्यांनी खूप म्हणजे मला 12वी फक्त शिक्षण झालेलं होतं, पण सगळं श्रेय म्हणजे सासरे आणि माझे मिस्टर त्या दोघांनीच मला शिकवण्याचा प्रयत्न केला। म्हणजे मी 13वी पासून 14वी MA MLE सेट नेट पूर्ण म्हणजे होईपर्यंत सरांचं आणि सासऱ्यांचं सहकार्य मला लाभलेलं आहे। त्यामुळं सासऱ्यांचेच खूप खूप आभार मानते मी प्रथम। धन्यवाद मॅडम, तुम्हाला समाजरत्न पुरस्कार दिल्याबद्दल भावी वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्हाला समाजरत्न ट्रॉफी मिळणार आणि तुमची जोखीम वाढणार याबद्दल तुमचे मत काय आहे? नाही, मला हा म्हणजे असं वाटतं की जे लहानपणापासून मी जे कष्ट केलं किंवा आतापर्यंत मी ज्या श्रेयापर्यंत जे पोहोचले आणि हे माझी कुठे तर दखल घेतली गेली, म्हणजे कुठे तर म्हणजे नशिबात काही जरी कुठं तर लिहिलेले पद हे असते ते कधी तर मिळणार हे मला मिळालं, त्याबद्दल मी हे सगळ्या आपल्या पोलीस मित्र असोसिएशनचे खूप खूप धन्यवाद मानते।